तर गळ्यात धारण करू शकतोय। तर जपमाल म्हणून ही माल म्हणून तुम्ही यूज करू शकता। 108 मण्यांचं माल तयार करू। वैजंतीचे जे प्लांट आलेले आहेत ना आमच्या शेतामध्ये, जे गवत समजते बिया काढायला चालू आहे, त्याची माळ तरी बनवेन, नाहीतर हातात तरी धारण करेन। कृष्णाच्या चरणाशी पहिल्यांदा लावेन आणि मग ते धारण करेन। बोलतात की, आणि मी खूप सर्च एवढं केलं ना की हीच वैजंती मालेमध्ये धारण करतात का, XYZ सर्व मी सर्च केलं, तर मला पूर्ण कम्प्लिटली तेच मणी आणि त्याच वैजंती माल्याच्या बिया म्हणून समजलं आणि त्याच प्लांटला येतात म्हणून। बाकी ठिकाणी मला वैजंती माल्याचे एक तो रेड कलरचा फूल दाखवला की रेड कलरचा फूल असं ना तो, पण तो नाही आहे, तो वैजंती आणि वैवंती का काहीतरी असं नाव आहे त्या प्लांटचं, वेगळं नाव आहे। वरती जे मात्रा लागतात त्या मात्रा नाही लागत आहे। मी नंतर परत एकदा एक्सप्लेन करेन, नाहीतर स्क्रीनवर तरी सांगेन की हा तो प्लांट म्हणून। त्या प्लांटच्या बिया नाहीत, ह्या ज्या मी आता माझ्या शेतामध्ये जो गवत म्हणून समजते त्याच प्लांटच्या बिया येतात ना, त्याच प्लांटच्या बिया श्रीकृष्णाच्या गळ्यात धारण केले जाते, नाही तर त्याची जपमाल म्हणून उपयोगी केली जाते। जप पॉझिटिव्हली आहे आणि हे मी सर्च केलं तर पॉझिटिव्हली, तर मी बोलले की आता काढायला चाललो आहे। आणि मी आज ॲक्च्युलीमध्ये श्रीकृष्णाच्या इथे जाणार होते, बट बोलले की आत्ता नको आहे, नंतर जाईन, पण आता चला मी चाललं वरच्या शेतामध्ये वैजंती माल्याच्या बिया। मी डब्बा घेतला, एवढ्याच नाही आहे, आईने मोठा डब्बा घेतला, मी छोटा डब्बा घेतला। आई पुढे गेले वैजंती माल्याच्या बिया काढण्यासाठी, हा तो डब्बा, आणि मी छोटासा डब्बा घेतला, आईने मोठा घेतला। जेवढी निघतील ना बिया तेवढ्या बिया काढणार आहे। आणि हा बिया ज्या असतात ना वैजंती माल्याच्या, त्या टणकदार असतात आणि त्या खराबी होत नाही। आणि जर श्रीकृष्णाच्या इथे जाताना कोणी लोक मिळाली ना, तर मी ठरवलं आहे की त्यांनाही मी फ्रीली म्हणजे असं देईन की वैजंती माल्याच्या बिया, आणि ते पण श्रीकृष्णाच्या आवडत्याच्या आहेत ना। तो खाली शेत आहे आणि इकडे वरती आहे तो म्हणजे ओसाडा, आम्ही काय लावत नाही, हा तो आमचा शेत आहे, चढायचा आहे। चलो आता इथे जेवढे आहेत ना, हे सगळे वैजंती मालेचे, जे माली तयार करतात ना वैजंतीची, त्याचं प्लांट आहे ते। आणि पूर्ण 1 एकरच्या जास्त हा शेत आहे, त्याच्यामध्ये पूर्ण प्लांट लागलेले आहे ते। हे बघा वैजंती मालेचे बिया, हा आता सुकलेला आहे बी, दिसतोय का, हा आता सुकलेला आहे बी, बाकीचे ग्रीन ग्रीन आहेत, हा पण सुकलेला आहे। आता एक बी पडला, एक आहे, हे इथे आहे, हा बाकीचे हे आहेत। ह्याला ना बोलतात की स्मेल छान येतो, तर स्मेल घेऊन बघते की स्मेल खूप छान येतो, स्मेल चुरून बघते थोडासा क्रश करून, स्मेल येतोय, एक्झॅक्टली राईट आहे, म्हणजे हाच वैजंती मालेचा बी आहे। म्हणून मालेत जे हे धारण करतात ना वैजंती माल, तो हाच आहे। आता आमचं चाललं होतं की आम्ही उन्हाळ्यातनं जाळतो पूर्ण शेत, आता हा जाळायचा कसा हा प्रश्न चालला आहे। आणि माझं ठरलं आहे की आता या प्लांटची ना मी पूजाही करणार आहे, म्हणजे पण अगरबत्ती धूप ते वगैरे लावतात ना तसं करणार आहे, चाललं आहे माझं, कारण की हे श्रीकृष्णाची आवडती माल आहे म्हणून। मोठे मोठे ते सुवर बोलतात ना, डुक्कर, आमच्याकडे डुक्कर बोलतात, ते डुक्कर भरपूर येतात, त्यांच्या पावट्या दाखव। हे बघा डुकरांच्या पावट्या, हे असे 2 बैलांसारखे जर पाऊट असेल ना, बैल जसं चालतो ना, हे डुकरांचे पाऊल आहेत, म्हणजे रानटी डुक्कर असतात ना, सुवर रानटी, ते आहे ते। इकडे भरपूर डुक्कर, आणि डुक्कर जर मारायला आले ना तर समोरच्या व्यक्तीला मारल्याशिवाय जात नाही, ना भरपूर लागलेले आहेत। आता ह्याचे मी किती डब्यात जेवढे मावतील तेवढे, आणि नाहीतर मी काय करणार आहे माहिती आहे, श्रीकृष्णाच्या इथे जाईन ना त्यावेळी मी सर्वांना जेवढ्यांना देता येईल तेवढ्यांना देईन। वैजंती मालेचे जे ब्रेसलेट तयार करणार आहे याप्रमाणे दाखवते मी, याचप्रमाणे हँड ब्रेसलेट तयार करणार आणि कोणाला पाहिजे असेल तर देणार। आणि जर तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका, वैजंती मालेचा ब्रेसलेटला मला पाहिजे म्हणून। मणी नाही, ते काय ते बिया, मोतीही बोलू शकतो मी, बिया म्हणते,
पण मोती बोलायलाही हरकत नाही, मी मोती पण बोलू शकते. अजून बिया कम्प्लिटली झालेल्या नाही आहेत, म्हणजे नॉर्मली झाल्यात. आणि बाकीच्या बघायला गेलो तर हिरव्याच भरपूर बिया आहेत. आणि थोडासा सुकलेल्या ज्या बिया आहेत ना, त्या म्हणजे हात थोडा लावला ना तरी पण लगेच निघतात, म्हणजे खाली पडतात. एवढ्या बिया काढल्यात. काही छोट्या आहेत बिया, काही मोठ्या आहेत बिया. जर गळ्यात घालायचं झालं ना, धारण केलं ना, तर छोट्या बारीक मण्यांचं छान वाटेल. माझ्या हातनं खूप काळे झालेत ते इथे गवतामध्ये असल्यामुळे. हे बघा भरपूर बिया आहेत आणि किती वरती प्लांट गेलेले आहे ते. आता हा प्लांट मला वाटते 9-10 फुटावर असेल. छोट्या बिया आहेत, एकदम मोठ्याही बिया नाही आहेत. आणि बाकीचे सर्व अजून ग्रीन आहेत, अजून झालेले नाही आहेत. हे बघा पुढे काढलेत. आता बाज झाले, संध्याकाळ पण होत आलेली आहे आणि खूप सारे आहेत इकडे. आता माझ्या भोवताली सर्वीकडे बघायला गेलो तर सर्वीकडे वैजंती प्लांटच आहेत इकडे. आणि भरपूर आहेत, हिरवे भरपूर आहेत, अजून झालेले नाही आहेत परफेक्टली. आणि छोटे छोटे एकदम आहेत, एकदम हे मोठे नाही आहेत. इकडे हे आहेत. आणि याला स्मेल फुलांना असतो ना, तर सिरियसली रिअलमध्ये स्मेलही आहे. म्हणजे स्मेल कसं आहे माहिती आहे, डार्क आहे एकदम, म्हणजे सांगताही येत नाही कसला स्मेल असेल, पण छान आहे. तर छोटा डब्बाही भरेल. 2 डबे घेऊन आले होते, पण मला वाटले की 2 डबे भरून निघतील, पण नाही. ॲक्च्युली मध्ये हा छोटा डब्बा पण भरणार नाही, एवढे निघाले, बास झाले खूप. म्हणजे हिरवे सर्वीकडे आहेत, म्हणजे एकदम झालेले नाही आहेत, आत्ताशी होत आलेले आहेत. आणि जे झालेले आहेत ना ते खाली पडलेले आहेत हे जमिनीवर. मला आता दाखवते किती मोती आणले ते वैजंती मालेचे. आम्ही बाकीचे आहेत ते साईडला ठेवलेले आहेत. आणि हे मी आणून काय केलं माहिती आहे, याप्रमाणे धाग्यामध्ये, हा तंबूचा धागा असतो ना त्याच्यामध्ये हे ओवून घेतलेत. किती छान दिसतोय. हे छोटे असतील ना ते मी हे केलेत, असे ब्रेसलेट जवळ करायचेत, असे जवळ करून घ्यायचेत याप्रमाणे. पण मी लांबच करून घेतले हातात. नंतर अशी खूप छान वाटतोय. ह्या मण्यांचं ना अशी मोठी माल होईल. तरी ह्या मण्यांचं जर ब्रेसलेट बनवायला गेलं तर किती होतील माहिती आहे ब्रेसलेट? तरी मला वाटते समथिंग 15 तरी ब्रेसलेट होतील, हँड ब्रेसलेट. याप्रमाणे हँड ब्रेसलेट चमकणारे आहेत म्हणून एक्सलंट, म्हणजे खूप भारी दिसतात. मला तर खूप आवडले. आणि ब्रेसलेट म्हणून तर, आणि गळ्यात जरी धारण केलं ना तरी कोणीच बोलणार नाही आहे. आणि मी तर काय ठरवलं माहिती आहे, असले मणी अजून घेऊन येणार आहे मोती, आणि दरवाजाला तोरण बनवणार आहे याचा. भारी वाटेल ना, ज्यावेळी बनवेन ना त्यावेळी तुम्हाला दाखवेन. मी घराला तोरण बनवणार आहे आमच्या दरवाजाला, समोरच्या हॉलला. धाग्यामध्ये कसं धारण करतात ते दाखवते. ह्याला ना हा मोती आहे ना, मोतीला ॲटोमॅटिकली होल आहे की लगेच जातो. हे बघा, सी, लुक ॲट, असं लगेच जातो. याला ॲटोमॅटिकली होल आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे की होल पाडण्याचं काही प्रॉब्लेम का काहीच नाही. आता हे करायचं की ह्याच्यामध्ये गेले. जर पाहिजे असतील मोती तर मिस्कॉनच्या मंदिरामध्ये खारघरमध्ये जाणार आहे ना, त्यावेळी मी तुम्हाला सांगेन की मी जाणार आहे म्हणून. कधी जाणार आहे काय ती व्हिडिओ पण करेन. त्यावेळी तुम्ही तिथे येऊन जरी माझ्याकडनं जर घेतलं ना हे मणी मोती तरी चालेल, पण मला कमेंट्स करा, मग त्याप्रमाणे मी घेऊन जाईन. नाहीतर मी तिथे जाईन, बाकीच्यांना कोणाला देईन काय एक्सेट्रा कोणी जर असेल तर त्यांच्यासाठी जातील, मग तुमच्यासाठी नसतील. मग त्यापेक्षा मला कमेंट्स करा की मलाही पाहिजे म्हणून, त्याप्रमाणे मी घेऊन येईल. आपल्या तर गळ्यात धारण करू शकतोय. कोणाला वाटलं तर जपमाल म्हणूनही माल म्हणून तुम्ही यूज करू शकता. 108 मण्यांचं माल तयार करून खूप छान आहे. आणि हे मोती आहेत ना एवढे टणकदार आहेत ना की भरपूर टणकदार आहेत, म्हणजे खूप वर्षे टिकतील एवढे टणकदार आहेत. हे व्हाईट आहेत आणि अजून झालेले नसल्यामुळे